काल रात्री धुळे तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे आर्णे शिवारात पण त्याचे परिणाम दिसून आले आहेत. एकदम पावसाने एकदम भयानक परिस्थिती निर्माण केलेली आहे. मक्का पिकासह कापूस तसेच सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. अक्षरशः मक्काचा प्लॉट हे गुडगाव एवढ्या पाण्यामध्ये बुडून आहेत आणि मक्काचे कणस देखील पाण्यामध्ये आहेत. एकदम भयानक परिस्थिती निर्माण झाली, म्हणून शासनाने याची योग्य ती दखल घेऊन आपले पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि योग्य तो पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी, ही अशी विनंती शेतकऱ्यांतर्फे मी करत आहे. काय नेमकं कुठे राहिला शेत, कुठे तुझं आलं आणि काय नुकसान झालं? मी आर्णीमध्येच राहतो, तालुका जिल्हा आर्णी धुळे. तर अशी गोष्ट आहे, आम्ही जेणेकरून शेजारा पाजारांकडनं पाणी घेतलं, मोबदल्याने पाणी घेतलं. आम्हाला पाण्याचं साधन नाही, आम्ही तरी जगवलं मक्याला. पण गोष्ट अशी झाली दादा, जगवत असताना मुकी तोंडावर घास आला आमचा, आणि तोंडावर घास आणून मक्की कापला होता, मोडला होता. मोडल्यानंतर आम्ही ज्या जमिनीवर 5-7 दिवस तरी लागतील भाऊ याला सुकायला, आम्ही तसा टाकला होता. त्याचे पण आमचं गोष्ट अशी झाली, तर लगेच निसर्गाचा आमच्यावर का कोप झाला का देवाचा कोप झाला. कारण आम्ही शिकलेलो नाही. शिकलेलो जर राहिलो असतं तर म्हणलं असतं की बुवा नाही भाऊ निसर्गाचं देण आहे, पण आमची एकच म्हणून की नाही भाऊ देवाचा आमच्यावर कोप झाला. आम्ही कारण अनाडी लोक आहेत ना, आम्हाला समजत नाही. जर कधी सरकाराला आमची खरंच दया माया असेल, सरकार मायबाप असेल आमच्यासाठी, तर आमची ही एवढी नुकसान जी झालेली, त्या नुकसानीचं भरपाई आम्हाला द्यावं, ही सरकारवर आमची. किती नुकसान झालं? आमचं कमीत कमी दादा 8-8.5 बिघे, म्हणजे 2-2.5-3 लाखापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये बी बियाणं आहे, आम्हाला ते कव्हर करावं लागतं. निधी आमच्याला एवढीच अपेक्षा आहे, सरकार आमच्या बी बियाणं खताचा तरी आम्हाला मोबदला द्यावा. एवढं तर आम्हाला माहिती आहे, सरकार आम्हाला पूर्ण देऊच शकणार नाही, आणि तेवढी सरकारामध्ये कॅपॅसिटी. सरकार फक्त समृद्धी मार्गामध्ये चाललेलं आहे, परंतु इथं शेतामध्ये काय पिकतंय, ज्या मार्गावर गाड्या चालताय, जे शेतापासून येत आहे, पण शेताकडनं संपूर्ण डायरेक्ट दुर्लक्ष करताय हे सरकार. अरे तुमचं पानच रस्ते नाही, शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही, इथं आम्हाला खड्डे राहत आहेत रस्त्यामध्ये, आणि तुम्ही समृद्धी महामार्गामध्ये चाललाय. अरे भारत म्हणजे कृषी प्रधान देश आहे, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे हे तुमचं दुर्दैव आहे. शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही एकदम पांगे लुंगडे झालेले आहेत या ठिकाणी, माहिती अशी गोष्ट आहे दादा. दादर पेरलेली होती, साधारण आमचं 15 बिघ्याच्या आसपास दादर आहे संपूर्ण. हे शेत पण माझं आहे, समोरचं शेत पण माझं आहे, पुढं एक शेत आहे. आणि साधारण आता बिघ्याला आमचं 20,000 रुपयाच्या ॲव्हरेज जर केला तर 3 लाखाचं झालेलं नुकसान आहे. याच्यातनं खर्च साधारण आम्हाला 1.5-2 लाख रुपयाच्या पुढं जातो. त्या खर्चातनं वजा जाऊन सनी आम्हाला नफा म्हणून 4 ते 5,000 रुपये बिघ्याचे मागं मिळतात. एवढं झालेलं नुकसान आहे, पण याची कोणी दखलच घेत नाही आणि घेणार पण नाही. हे आज जे तुम्हाला सांगतोय याच्यात कुठलाही फरक पडणार नाही, कारण हे दखल घेत असताना कृषी विभागातनं कृषी अधिकारी आणि तहसील ऑफिसमधनं तलाठी यांच्या संगनमताने जर पंचनामा होतो, तो पंचनामा होत नाही. फक्त नावानिश्चित त्याचं येऊन जाता, एक मलमपट्टीसारखं सांगितलं जातं, बस आम्ही पंचनामा केले, आता पुढचं काम त्यांचं आहे. होत नाही, होणार नाही, हे 100% शेतकरी म्हणून मी तुम्हाला गवाही देतो. आजपर्यंत आम्हाला असे उदाहरण नाहीत की आमचं मागच्या वर्षाला गहू होतं, अगदी गहू काढणीच्या वेळेस आलं, कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून सांगितलं जातं की हे नुकसान झालेलं आहे, हा निघून जाईल. अहो तो जमीनदोस्त झालेला आहे, त्याला जमा करायला किती वेळ लागणार आहे. त्या गव्हाच्या उंबीला पाणी ज्यावेळेस लागतं त्या कलर तिचा
बुरा होतो. ज्यावेळेस आपण मार्केटला जातो त्यावेळेस आपण चेक करतो या गव्हाला कलर आहे तर आपण घेतो. नाही तर तुम्ही रेशनमधनं जरी गहू घेतला तर सांगितलं "अरे का रेशनचा माल आम्हाला देतोय का?" अहो तुम्ही जर रेशनच्या गव्हाला नाव ठेवता तर शेतकऱ्याचा पाणी लागलेला माल घेऊच शकत नाही. म्हणून आजच्या तारखेला कुठल्याही सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही. फक्त आम्हाला आनंद वाटला की तुम्ही शेतकऱ्याची दखल घेण्यासाठी शेतापर्यंत पोहोचले. म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि शासनाचा विरोध किंवा निषेध नोंदवतो ही नम्र विनंती.